बिनविरोध नगरसेवक निवडी विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणामध्ये चौकशीसाठी मनसे नेते निवडणूक आयुक्तांकडे पोहोचले, तर या विरोधामध्ये मनसेने हायकोर्टामध्ये जाण्याचाही पवित्रा घेतलाय. ठाकरे बंधूंच्या नेत्यांनी ठाण्यातले व्हिडिओ पुरावे दाखवून शिंदेंना संशयाच्या भोवऱ्यात आणलंय. बघूयात बिनविरोधवरून कसं रंगलंय विरोधनाट्य. बिनविरोध निवडीवरून मनसे आक्रमक. मनसे थेट निवडणूक आयुक्तांकडे. बिनविरोध निवडी विरोधात कोर्टातही याचिका. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच सत्ताधाऱ्यांच्या पदरात पडलेलं बिनविरोध नगरसेवकांचे यश पाहून विरोधकांचा संताप झालाय. अशात मनसेने यात आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयुक्तांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा आणि निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंडाने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत. शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजेंडा हा विकासाचा आहे. या प्रकरणात मनसेने हायकोर्टात याचिकाही दाखल केली. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निकालावर स्थगिती द्यावी अशी याचिकेतनं मागणी करण्यात आली. तर सर्व बिनविरोध कसे निवडून आले याची चौकशी करण्याची मागणीही मनसेनं केली. 69 ते 70 उमेदवार जे बिनविरोध पद्धतीने आलेले आहेत त्याच्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या. महाराष्ट्रभर नाराजी पसरली. सामान्य माणसांना सुद्धा या प्रक्रियेचा राग आलेला आहे असं दिसून आलं आणि त्याच भावना एकत्रितपणे आम्ही या पिटिशनमधून व्यक्त केलेल्या आहे की निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, शंकास्पद नसली पाहिजे. जे उमेदवार खरेदी विक्री करण्यात आलेले आहेत त्यांना बसवण्यासाठी, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तो एक मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे, षडयंत्र आहे आणि याच्यामध्ये दबाव आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा याला आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या बिनविरोध निवडणुका जिथे जिथे झालेल्या आहेत तिथे त्या निवडणुकांच्या निकालांवर स्टे देण्यात यावा. बिनविरोध निवडणूक प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधवांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारेंनी गंभीर आरोप केले. ठाण्यातल्या उमेदवारांना पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी नेलं असा दावा जाधवांसह विचारेंनी केला. ठाकरे बंधूंच्या उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो. हा जो विक्रम घाग ना, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे. शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे. त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चाललाय एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय. आता याच्यानंतर जर अजून काही प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत. तरी आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा शिंदेंवर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात. ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडवले गेले त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही. आता या सगळ्या राड्यामुळे महापालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून हे बिनविरोधाचं गणित जुळवलंय असा आरोप आता विरोधकांकडनं होतो. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार आणि कोर्ट या स्थगितीच्या मागणीवर काय निकाल देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.